कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। लीलाई, कुठे बाहेर चाललात का? हा हा बोललात? बोललात? बाहेर जाणाऱ्या माणसाला असं टोकायचं नसतं, एवढी साधी गोष्ट माहित नाहीये का तुम्हाला? ठीक आहे, आता तुम्ही इतकं विचारताय तर सांगते। हा, मी आणि एजे ठेल्यावरची पाणीपुरी खायला चाललोय। काय? तुम्ही ठेल्यावरची पाणीपुरी खायला चाललात? दोघं? दोघं नाही, तिघं। हा, माझा तो मित्र मन्या, तो पण आहे। ओ, जाऊ आता, म्हणजे ऑल क्लिअर? हा, क्लिअर क्लिअर क्लिअर, एन्जॉय। सरू, एजे आणि ठेल्यावरची पाणीपुरी? नॉट पॉसिबल। एजे एवढी लो स्टँडर्ड गोष्ट कधीच करणार नाहीत। हो ना, आणि तेही तिच्या मित्रासोबत। आधीच ती लीला कशी आहे, त्यात तो तिचा मित्र कसा असेल? पण वहिनी, एजे किती बदललेत ना आता। सतत लीलाच्या मागे मागे करत असतात, नाहीतर बेबी सतत ऑफिसच्या मागे मागे करत असतो। मला पण खायची ना पाणीपुरी, बेबीने मला कधीच नेलं नाही पाणीपुरी खायला। सरू, पाणीपुरी? हा, LS लक्ष्मी सरस्वती। सरू, LS लो स्टँडर्ड्स। लो स्टँडर्ड? नो, पाणीपुरी कॅन्सल। गुड। सरू, पण तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का? एजे, लीला आणि मन्या हे प्रकरण आजकाल जरा जास्तच होत आहे, नाही? हा, बोल। बोला, पाणीपुरी मध्ये काय घालायचे आहे? पाणी, रगडा की विवी? काय काय मूर्खासारखं बोलतोयस? एजे आणि लीलाला मला भेटायचे, त्यांना फक्त मन्यासोबतच पाणीपुरी खायची। आय सी, आत्ता माझ्या लक्षात आलं। गुड, आपल्याला लीलाचा काटा काढायचा आहे, पण असं तिला विष देऊन एकदम संपून नाही टाकायचंय। हळूहळू, तडफडवून तडफडवून। कळलं? मन्या हे नाव किती प्रेमळ आहे, जस्ट लाईक स्लो पॉइझनिंग। कळलं? सो तसाच राहा, आणि तिला एकदम संपवण्याचा विचार परत करू पण नकोस। कळलं? जशी आपली आज्ञा। आले का? आले का? त्यांना सांगू नका मी इथे लपलोय ते। आले वाटतं। आयुष्य, तुला इकडची पाणीपुरी खायची? मी एवढं लांब मला इथे आणलंस म्हणून विचारतोय। मी कुठे आणले? तुम्हीच हट्ट केलात म्हणून यावं लागलं। काय? कुठे काय, इकडेच जायचंय, चला चला। हा
मन्या कुठे दिसत नाहीये. नक्की बरोबर पत्त्यावर आले ना मी? तुझा तू मन्या दिसत नाही कुठे. कसा दिसेल मी तर इथे आहे. एजी मन्या. नमस्कार लीला, हे स्थान तुझ्यासाठी आणि तुम्ही तिथे बसा. या. नमस्कार. स्वागतम सुस्वागतम. सगळे आणले. हो ना हो सरोजिनीताई. अहो काय सांगू, जसं माझ्या रेवच्या लग्नाची तारीख ठरली, मुहूर्त ठरला, मला काही राहवलं नाही. मी अशी गेले आणि सराफाला घेऊनच आले. अगदी बरं केलं तुम्ही, योग्य तेच केलेलं आहे. आता रोज एक एक करून खरेदी करायला हवी नाही का. रेवती, तुला काय हवं ते घे. हा, हायगाय करू नकोस. घे घे. रेव हे बघ, हे लावून बघ. हा लावून बघ. बघ रेव, टाको. अगं बाई छान दिसतोय ग. हा छान दिसतोय. अरे कानातलं पण चांगले ते बघ रेव. खूप छान दिसतंय, छान वाटेल. दुसरा कुठला आवडलाय बघ. हा देऊ का? ना मोठा आहे हा. हे हे रेव, हे छान दिसतंय ग बाई मोत्याचं. कसं करते. आयुष्यात बघितलं नसेल तेवढं सोनं बघितलं ना की असं होतं. रेवती, काय ग, काही आवडते की नाही? आजी, तुमच्या आवडीचा दागिना सिलेक्ट करूया. हा 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 घे. हा हा आवडला तुला ना रेवती. हा तुला माझ्याकडनं. हा छान आहे नाही रेव. हा हा आणि हा माझ्या लीलासाठी ठेवते मी. हा नाही ना. हो. बरं बाळांनो, तुम्ही पण तुमच्या सराफांकडे तुमच्यासाठी दागिन्यांची ऑर्डर द्या. हो आजी. हो आजी. आजी सगळ्यांसाठी खरेदी करतायत, स्वतःसाठी घ्या ना काहीतरी. अरे बापरे. हो आजी. नाही 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 नाही. हे काय माझं वय आहे का दागिने वगैरे घालायचा, हाऊस मौज करायची? तुमची वय आहे. चला घ्या घ्या घ्या. ए, नाही. असं कसं लग्न आहे? काहीतरी घ्यायला पाहिजे. कशा घ्या ना, बघा ना. बरं आता काय घेऊ बरं, ते बघू ग मला रेवती. कालिनी ताई, हा कसा वाटतोय दागिना? सुंदर आहे. खसखशी ते नुसता. आवडलं तुम्हाला? बघा हा तुमच्यासाठी. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.